महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भांडूपमध्ये मोठी दुर्घटना। पहिल्या मजल्यावरून 9 जण खाली पडले, एकाचा मृत्यू। नेमकं काय घडलं? भांडूपमध्ये बांधकाम स्थळी भीषण अपघात। 9 जण टँकमध्ये कोसळले, एकाचा मृत्यू। सुरक्षेअभावी दुर्घटना घडल्याचा आरोप। प्रशासनाकडून चौकशी सुरू। नागरिकांचा संताप। भांडूपमध्ये निर्माणाधीन इमारतीत भीषण अपघातात 9 जण टँकमध्ये कोसळले, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला। सुरक्षेअभावी ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे। भांडूपमधील जनता मार्केट परिसरात एक निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून 9 जण खाली कोसळल्याची घटना रात्री घडली आहे। या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळाच्या बाजूला सुरू असलेल्या लग्न कार्यात एका मुलीची छेड काढण्यात आली। या घटनेतील आरोपीला काढण्यासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल म्हणजेच गुरुवारी 11:30च्या सुमारास मातेश्वरी हॉल काका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या लग्न समारंभात एका मुलीची छेड काढण्यावरून वादविवाद झाला। सदर छेड काढणाऱ्या अनोळखी मुलाला पकडण्यासाठी काही इसम त्याच्या मागे गेले। सदर इसम श्रद्धा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग येथे ग्राउंड फ्लोअर येथून दुसरीकडे गेला असता त्याला शोधण्यासाठी त्याच्या मागे लग्नातील काही इसम त्याच्या मागे पळू लागले। याचवेळी निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक लाकडी फळीने तसेच पत्र्याने झाकलेली STP वॉटर टँक होता। या टँकवर नकळतपणे त्या तरुणाचा पाय पडला आणि तो टँकच्या आतमध्ये पडला। टँकमध्ये पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी इतर तरुणांनी त्यामध्ये उडी मारली आणि अडकले। सदर घटनेत एकूण 6 लग्नातील व्यक्ती व 3 बांधकाम कामगार असे 9 जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक महापालिका कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने बचाव कार्य हाती घेत जखमींना बाहेर काढून विविध रुग्णालयामध्ये हलवले। या अपघातात 25 वर्षीय भालचंद्र फल्ले यांचा मृत्यू झाला। त्यांना फोर्टिस रुग्णालय येथे नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। जखमींची प्रकृती ठीक असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। बांधकाम सुरू असलेल्या जागी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। उघडे खड्डे, अपुरी प्रकाश योजना आणि कोणताही इशारा फलक नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाणार असून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधकाम स्थळावर कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।